मित्रांनो, अशा काही मानवी सवयी आहेत ज्या त्यांचे जीवन बर्बादीच्या मार्गावर नेतात. या सवयी केवळ त्रासाचा डोंगरच उभा करत नाहीत, तर माणसांना गरीब आणि असहाय्य देखील बनवतात. जर तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा तुमच्या आयुष्यात सदैव राहावी असे वाटत असेल, तर तुम्हाला या सवयींकडे त्वरित लक्ष द्यावे लागेल. असे म्हटले जाते की आपल्या सवयी आपल्या भविष्याचा पाया भक्कम करतात. चांगल्या सवयी कुंडलीतील ग्रहांना बळकट करतात, तसेच वाईट सवयी त्यांना कमकुवत करतात. हेच कारण आहे की मनुष्याची चांगली किंवा वाईट वेळ त्याच्या सवयी आणि कर्मावर अवलंबून असते. जे लोक या वाईट सवयी सुधारण्यास उशीर करतात, त्यांच्यासाठी गरिबी आणि दारिद्र्य जीवनाचा एक भाग बनते. जर आपणास वारंवार अपयशाचा सामना करावा लागत असेल आणि अथक प्रयत्न करूनही पैशाच्या समस्यांसह संघर्ष करत असाल, तर आपल्या काही सवयी यास कारणीभूत असू शकतात. अशा परिस्थितीत आपल्या छोट्याशा दुर्लक्षामुळे देखील मोठे नुकसान होऊ शकते. तर आपण हळूहळू आपले सुख आणि संपत्ती दूर करणाऱ्या 15 धोकादायक सवयींबद्दल जाणून घेऊया. आपण पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्हालाही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहावी असे वाटत असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहून आपली श्रद्धा प्रकट करा. 1. घाण आणि कचरा आपल्या भोवती अजिबात होऊ देऊ नका. घाण नकारात्मकता आणते आणि माता लक्ष्मी रागावते. म्हणून आपल्या भोवती नियमितपणे स्वच्छता ठेवा, जेणेकरून जीवनात आनंद आणि समृद्धी कायम राहू शकेल. 2. नखे चावू नका. जर तुम्हालाही नखे कुरतडण्याची सवय असेल, तर ती त्वरित बदला. कारण नखे कुरतडल्याने त्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्यग्रह कमकुवत होतो आणि त्यामुळे त्या व्यक्तीच्या मानसन्मान, आरोग्य आणि कार्यक्षेत्रावर चुकीचे परिणाम दिसून येतात. 3. पाय हलवू नका. जर आपल्याला पाय हलवण्याची सवय असेल, तर ती सोडा. अशा लोकांच्या मनात नेहमीच काहीतरी विचार चालू असतो आणि त्यांचा चंद्रग्रह कमकुवत होतो. 4. पशु पक्ष्यांना दाणे टाका. जर आपण पशु पक्ष्यांना दाणे घालत नसाल, तर आजपासूनच दाणे टाकण्यास सुरुवात करा. कारण मुक्या जनावरांना अन्न दिल्यास कुंडलीतील शुभ ग्रह शुभ फळ देऊ लागतात आणि बुध ग्रह देखील मजबूत होतो, त्यामुळे करिअरमधील अडथळे दूर होतात. 5. बेडवर गलिच्छ किंवा फाटलेली चादर ठेवू नका. यामुळे केवळ आरोग्यावरच नाही, तर वास्तुशास्त्रानुसार मनोबल आणि आर्थिक जीवनावरही नकारात्मक परिणाम होतो. अशा चादरी नकारात्मक वातावरण तयार करतात आणि वास्तुदोष निर्माण करतात, ज्यामुळे आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. 6. चित्र असलेले अंतर्वस्त्र घालू नका. हिंदू धर्मानुसार जुने आणि फाटलेले अंतर्वस्त्र घालू नयेत, कारण ते गरिबीला आमंत्रण देते. तसेच फाटलेले कपडे परिधान केल्याने आत्मसन्मान कमी होतो आणि आत्मविश्वास घटतो, ज्याचा प्रत्येक कार्यावर परिणाम होतो. 7. भोजनानंतर ताटात हात धुवू नका. अन्न खाल्ल्यानंतर ताटात हात धुतल्यास माता लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा रागावतात. धार्मिक मान्यतेनुसार अन्नपूर्णा देवी हे अन्नाचे स्वरूप आहे. अन्न खाल्ल्यानंतर ताटात हात धुणे हा तिचा अपमान मानला जातो, त्यामुळे ही सवय हळूहळू गरिबीकडे नेते. 8. रात्रभर सिंकमध्ये खरकटी भांडी ठेवू नका. हिंदू धर्मात एक विश्वास आहे की रात्रभर सिंकमध्ये उष्टी खरकटी भांडी ठेवल्यास माता लक्ष्मी नाराज होते आणि घरात पैशाची कमतरता निर्माण होते. 9. पाय घासत चालू नका. जर तुम्हीही पाय घासत चालत असाल, तर ते चुकीचे आहे. यामुळे विवाहित जीवनावर वाईट परिणाम होतो आणि समाजात मान सन्मान कमी होतो. 10. जेवताना अन्न अर्धवट सोडू नका. अन्न खाताना अर्धवट सोडणे चुकीचे आहे. आजकाल लोक मोबाईलवर बोलत जेवण सोडतात, पण धार्मिक दृष्टिकोनातून हे अन्नाचा अपमान आहे. त्यामुळे माता लक्ष्मी रागावते. 11. मुख्य दरवाजावर शूज आणि चप्पल ठेवू नका. मुख्य दारावर शूज चप्पल ठेवणे हा वास्तुदोष मानला जातो. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि माता लक्ष्मी अशा घरात प्रवेश करत नाही. 12. घरात काटेरी झाडे लावू नका. वास्तुशास्त्रानुसार घरात काटेरी झाडे ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्याचा आर्थिक स्थितीवर परिणाम होतो. 13. चुकीच्या जागी झाडू ठेवू नका. झाडू माता लक्ष्मीचे निवासस्थान असते, त्यामुळे झाडू योग्य ठिकाणी ठेवावी आणि तिला लाथ मारू नये, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते.
14. बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवू नका. अनेक लोक आंघोळीनंतर बादली रिकामी सोडतात, परंतु वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये नेहमी पाणी भरून ठेवावे. तसेच उर्वरित बादल्या पालथ्या करून ठेवाव्यात. 15. डस्टबिन घराबाहेर ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार कचऱ्याचा डबा घराच्या दक्षिण पश्चिम किंवा उत्तर पश्चिम दिशेला ठेवावा. डस्टबिन घराबाहेर ठेवल्यास देवी लक्ष्मी रागावते आणि समाजातील प्रतिष्ठा कमी होते. तर मित्रांनो, या 15 सवयी टाळा आणि जीवनात सुख, समृद्धी आणि माता लक्ष्मीची कृपा मिळवा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.